बरेच जणांकडनं बरंच काही ऐकलंय, पण मला ती व्यक्ती चांगली वाटायची आतापर्यंत. असो, आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले. आता रुपाली चाकणकरांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की माझ्यावर जे एक्झॅक्टली धनंजय मुंडे बोलत होते, एक्झॅक्टली तेच शब्द की माझ्यावर मीडिया ट्रायल होते, माझ्या विरुद्ध पुरावा दिला जात नाहीये, माझं अमुक नाहीये, माझं तमुक नाहीये, असं जे विधान त्यांनी काल केलं फेसबुक पोस्ट थ्रू, आणि त्या पण एक्झॅक्टली धनंजय मुंडेंसारख्या सध्या मीडियातनं गायब आहेत. जसे धनंजय मुंडेंवर जे आरोप झाले ते देखील त्यातनं गायब होते. तर आता ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे, जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले. ही पूर्णच्या पूर्ण यादी मी आता माझ्या मीडियाच्या ग्रुपवर घालते. ह्याच्यात 177 कॉल्स आहेत. त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत, आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे. आणि इंटरेस्टिंगली 17 मार्च पर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या, आणि एका दिवशी तर तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते. हे कशाच्या गप्पा होत्या, त्यांना त्यांच्या संस्थानाची बोलणी होती का, आणि त्यांना अजूनही जर वाटत असेल की मी काही चूक केलेलं नाहीये तर परमेश्वरच जाणो. कारण आत्ताच्या घटनेला ही मी जी यादी काढली आहे आणि याच्यात बाकीची जी नावं आहेत त्याची मी चौकशीची मागणी SIT कडे केली आहे. त्याच्यात टोटल जे टॉप 10 फोन नंबर्स आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोलले, त्याच्यात पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहे. 33,727 सेकंद या त्यांच्याशी बोलल्या. तर रुपाली चाकणकर, जर तुमचं काही काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम तुम्ही पाहत होत्या, तर तुम्ही त्यांना करणाऱ्यातल्या कॉलमध्ये टॉपच्या दुसऱ्या नंबरवर कशा, म्हणजे तुमचे सगळ्यात जास्त कॉल 177 कॉल सोडा, काही कॉल जर 30 सेकंदाचे असते तर मी समजू शकले असते, पण तुमचं सगळ्यात जास्त जर खरातांशी कोणी बोललं असेल तर त्याच्या नंबर 2 पदावर रुपाली चाकणकर आहे. उपस्थित सगळ्यांना नमस्कार. अशोक खरात प्रकरणात इतकी प्रचंड माहिती येते की आज खरं तर मी बोलायला सुरुवात केली तर दिवस पूर्ण जाईल. म्हणून मला असं वाटतं की आता महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मी मांडते, आणि काही मुद्दे मी उद्या किंवा परवा मांडे. आज मला सुरुवात अशी करायची आहे की खरात हा मोठा कसा झाला. त्याला मोठं करणारे सगळे राजकारणी होते, त्यांना मोठं करणारे अधिकारी होते, त्यांच्या दिमतीला सगळे होते, अधिकारी होते, सगळे राजकारणी होते. त्यातल्या तर काही राजकारणी नुसतंच भविष्य विचारायला किंवा एकाने सांगितलं म्हणून गेले असतील, पण काही राजकारणी संधी साधूपण करायला, काही काही साध्य करायला नक्कीच गेले असतील. म्हणून मी सगळ्या जेवढी राजकारणी मला सापडलेत त्याच्यात त्या यादीत, ती नुसती यादी वाचून दाखवणार आहे. तर याचा अर्थ माझा त्यांच्यावर काही आक्षेप आहे असं नाही, त्यांचे कॉल्स त्याच्यात आहेत म्हणून ते काही त्याच्या विकृत गोष्टींना सहभागी होते असंही म्हणता येत नाही. पण राजकारणी तिथे गेले हे मात्र मला नमूद करायचं आहे, म्हणून मी ती सगळी नावं वाचून दाखवते. नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे PA मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरहून उभे होते, जे हरले, ते देखील गेले होते. आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेंचे PA, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही,
पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला, ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. मला हे नाव वाचून मात्र नक्कीच दुःख झालं, कारण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नक्कीच नव्हती की ते अशा बाबांकडे काही भविष्य विचारायला किंवा काय विचारायला, त्यांना कोण घेऊन गेलं, हे सगळं म्हणजे जाणून दुःख झालं की त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नव्हती. मी वाचून दाखवते. पहिली आहे तृप्ती, दुसऱ्या आहेत रुपाली चाकणकर, तिसऱ्या आहेत दीपक लोंढे, चौथे आहेत कल्पना म्हणजे ज्या खऱ्या त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या आपल्या पतीशी त्या चौथ्या नंबरवर आहेत. पण सेकंड नंबरवर रुपाली चाकणकर, तिसऱ्या नंबरवर दीपक लोंढे आणि एक महत्वाचं नाव आहे, त्याच्याबद्दल मी सगळं बोलणारच आहे. माझी SIT कडे मागणी अशी आहे की जेवढे प्रॉपर्टी डिलिंग्स, पैशाचे डिलिंग्स, जे जे जमिनी घेणं, MIDC जमिनी मिळवून देणं, यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या अतिशय जवळच्या लोकांनी जी मदत केली त्याची मी नावं वाचून दाखवते. दीपक लोंढे हे सगळ्यात त्यांच्या जवळचे होते आणि हे केसरकरांच्या पण अतिशय जवळचे आहेत. त्यांचे 189 कॉल्स आहेत. बाळासाहेब बोराडे 156 कॉल्स आहेत. नंदकिशोर काटोरे हे खरं डॉक्टर आहेत, यांचा रोल मला पूर्णपणे आता बोलता येत नाहीये, पण अतिशय विचित्र असा रोल आहे त्यांचा. सचिन चुंबाळे 177 कॉल आहेत. या डॉक्टर नंदकिशोर काटोरेंचे 106 कॉल्स आहेत. मंगेश नवाळे 110 कॉल्स आहेत. राहुल देशमुख, त्यांनी याचे OUL वगैरे ते न्यूमरोलॉजी आणि याच्यात सगळ्यात बदललं जातं, नाव लिहिण्याची पद्धत सुद्धा बदलली जाते, अंक काही गणित प्रमाणे ते केलं जातं. असो, अविनाश पोटे जे सिन्नर MIDC मध्ये ऑफिसर आहेत, त्या MIDCच्या जमिनींचा रोल कमलाकर पोटे आणि अविनाश पोटे यांचा एक्झामिन करण्यात यावा. महेंद्र शेळके पाटील यांचा देखील त्याच्यातला रोल हा इन्व्हेस्टिगेट झाला पाहिजे. तर याच्यात धक्कादायक बाब अशी आहे की जवळजवळ म्हणजे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, PI आणि API अशी 7 माणसं, 2 RTO, त्याच्यात एक निमसे नावाचे आहेत ते पण, या सगळ्यांची म्हणजे ही नावं बघून मी हैराण होते की लोक का फोन करायची खरं त्यांना उठता बसता. इतके 100 शेकडो कॉल त्यांनी कशासाठी केले. आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाहीये. मग रुपाली ताई, हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची, तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या रुपाली चाकणकरांना SITने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं. आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे. मी परत त्यांना लिहित राहणार आहे जोपर्यंत या सगळ्यांना बोलवलं जात नाही, या सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली जात नाही, तोपर्यंत हे सगळं चुकीचं होतं असंच माझं मत आहे. आणि जनतेचं आयुष्यवर सगळ्यांचं, साध्या नागरिकांचं सगळ्यांचं हेच मत आहे.